लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शेवटी 3,000 रुपये जमा. 23 व 24 हप्ता आलेला आहे. सर्व लाडक्या बहिणी खुश. अपात्र महिलांचं काय? आता यामध्ये बरेच महिला अपात्र ठरलेल्या आहेत, ज्यांचे कोणाचे अर्ज रिजेक्ट झालेले असेल, पेंडिंग असेल, ज्यांना कोणाला पैसे आले नसतील, अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज सर्वात मोठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. यामध्ये 23वा हप्ता आणि 24वा हप्ता एकत्र. लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण. आता 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. सरकारकडून थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये येत आहे. बरेच महिलांना SMS देखील आज सकाळपासूनच आलेले आहे. आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये, जे की 23वा आणि 24वा हप्ता, जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. अपात्र महिलांचं पुढे काय होणार? आता यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होत आहे. आता ज्यांना कुणाला मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत, तर अशांना प्राधान्य इथं देण्यात येत आहे आणि अशांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, बीड, लातूर, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, नांदेड, तर अशा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. आता या बँक खात्यांमध्ये लगेच तुम्ही चेक करा की तुमचे पैसे आले का. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे की 23वा आणि 24वा हप्ता, जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, यानंतर इथे आपलं युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युको बँक, IDBI बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पोस्ट पेमेंट बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँक. आता याच बँक खात्यांमध्ये तुमचे पैसे येतील असं नाही. सर्वच बँक खात्यांमध्ये पैसे इथं येत आहे. ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे, तर अशांमध्ये पैसे इथं येत आहे. टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. आता लाडक्या बहिणींचं ज्या बँक पासबुकला तुमचं DBT लिंक आहे, तर अशांमध्ये पैसे तुमचे तपासा. लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाकोणाला इथं जमा होत आहेत, जे की 3,000 रुपये. आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज इथं अप्रूव्हल आहे, ज्यांनी लाडक्या बहिणींची eKYC केलेली आहे. आता eKYCची साईट सध्या बंद आहे, लवकरच सुरू होईल. ज्यांचे कोणाचे अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेले आहे, eKYCमुळे पैसे थांबलेले आहेत, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. eKYC जशी सुरू होईल त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल. ज्यांचं DBT सुरू आहे, NPCI मॅपिंग ॲक्टिव्ह आहे, बँक पासबुकचं बँक खाते चालू आहे, ज्यांचं नाव, आधार नंबर याचप्रमाणे बँकेची संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे, अशांना पैसे इथं येत आहे. आता विशेष करता या महिलांना पैसे आधी येत आहेत. तर आता यामध्ये ज्यांना मागील हप्ते मिळालेले आहेत, अशांना आता मे आणि जूनचा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता ज्यांना कोणाला मार्च आणि एप्रिलचे पैसे आलेले असेल, ज्यांना मागील हप्ता आलेला असेल, यामध्ये मागील जो हप्ता आहे, जे की इथं जमा होत आहे लाडक्या बहिणींना, त्यांना पैसे हा जो हप्ता आहे, यामध्ये 23वा आणि 24वा हप्ता इथं जमा होत आहे. आता कोणाचे पैसे अडकू शकते, ज्यांची eKYC झालेली नाही, आधार लिंक नाही, खाते बंद आहे, बँक पासबुक इनॅक्टिव्ह आहे, अर्ज रिजेक्ट किंवा पेंडिंग झालेला आहे, अर्जामध्ये नावामध्ये चूक आहे, तर अशा महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. आता अपात्र महिलांचं काय होणार आहे हे आपण इथं पाहणार आहे. ज्या कोणा महिलांचा अर्ज आता इथं रिजेक्ट करण्यात आलेला आहे, अशांना संधी मिळू शकते. तर ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे, पेंडिंगमध्ये आहे, ज्यांचे कोणाचे पैसे बंद झालेले आहे, तर त्यामध्ये मेन कारणं काय आहेत? आता कोणत्या कारणामुळे अपात्र झालेले आहेत? ज्यांनी eKYC केलेली नाही, आधार लिंक नाही, DBT खातं बंद आहे, चुकीची माहिती दिलेली आहे, डुप्लिकेट अर्ज केलेला आहे, वार्षिक उत्पन्नाची अट पूर्ण नाहीत, चुकीचे कागदपत्र, नाव, जन्मतारीख यामध्ये मिसमॅच म्हणजे बदल झालेला आहे, म्हणजे जुळत नाही आहे, तर अशा महिला यामध्ये अपात्र. तर आता अपात्र महिलांनी काय करायचं आहे? सर्वप्रथम लाडक्या बहिणींची eKYC तुम्हाला करायची आहे. आता eKYC कशी करायची आहे? आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. आधार लिंक, बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या. DBT सुरू नसेल तर बँकेमध्ये जाऊन DBT सुरू करून घ्या. NPCI मॅपिंग आहे की नाही चेक करून घ्या बँक पासबुकचं. चुकीची माहिती दुरुस्त करून घ्या. नवीन अपडेटची वाट पहा. आता eKYC संदर्भात लवकरच अपडेट इथं येणार आहे, पुन्हा संधी मिळू शकते. तर भरपूर महिलांचे अर्ज अधिकही इथं रिजेक्ट झालेले आहेत, तर अशांसाठी लवकरच अपडेट इथं येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे संपूर्ण या जिल्ह्यांमध्ये. आता सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आणि आनंदाचे वातावरण. आता यामध्ये जे काही 3,000 रुपये इथं जमा होत आहे, 23वा आणि 24वा हप्ता पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, कोल्हापूर झाल्यानंतर सांगली,
सोलापूर, नांदेड, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव, यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर. काही जिल्ह्यांमध्ये अर्ज पेंडिंग काय दाखवत आहे, ज्यांनी कोणी KYC केलेली नाही, आधार लिंक नाही, DBT बंद आहे, खाते इनॲक्टिव्ह आहे, कागदपत्राची पडताळणी झालेली नाही, तर अशांचे अर्ज इथे पेंडिंग दाखवत आहे. आता पेंडिंग महिलांनी काय करायचं आहे, खाते लगेच तुम्ही तपासा. KYC पूर्ण नसेल तर KYC करा, आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या. आता लाडक्या बहिणींची KYC कशी करायची हे आपण थोडक्यामध्ये इथं पाहणार आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर इथं ओपन करून लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकायचं आहे. लाडकी बहीण योजनेचं पोर्टल ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा नोंदणीकृत आता तुम्हाला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. तर इथं तुम्ही चेक करू शकता, मोबाईल नंबर टाकून मोबाईलवरती पासवर्ड टाकून लॉग इन करून चेक करू शकता. आता KYCसाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका, ज्या लाडक्या बहिणींचा KYC करायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर त्यांच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल. OTP टाका आणि व्हेरीफाय करा, तर तुमची जे काही KYC आहे इथं सक्सेसफुली होऊन जाईल. मोठी आनंदाची बातमी म्हणजे आता 23वा आणि 24वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात झालेली आहे. लाखो महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी. यामध्ये मे आणि जून जे की 23वा आणि 24वा हप्ता आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. बँक खात्यामध्ये आता पैसे DBTद्वारे पैसे जमवत आहे. महिलांना इथं SMS येण्यास सुरुवात झालेली आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील, अर्ज रिजेक्ट असेल, पेंडिंग असेल, KYC बद्दल समस्या असतील, तर अशाने लगेच 181 या लाडक्या बहिणींच्या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली आहे, जे की 23वा आणि 24वा हप्ता जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होत आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लगेच चेक करा आणि लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म म्हणजे लवकरच इथं फॉर्म सुरू होणार आहे. त्या संदर्भात जर अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. अपात्र महिलांनी लगेच तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल.